धावफलकावरती आलेले आहे धावा 2-3 बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला दशरथ निवळे बॅटिंग करतायत शून्यावरती, एका बाजूला प्रशांत सपकाळ बॅटिंग करतात 1 वरती आणि बॉल क्रमांक आता पुढचा प्रगतीपथावरती येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल थोडासा पुढे ठेवला. पाठीमागच्या बाजूला हा बॉल गेलाय एका धावेसाठी. खेळण्याचा प्रयत्न थोडासा या बॉलच्या पाठीमागे फसला आणि त्यानंतरच्या बॉलवरती 1 धाव आलेली आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. पाठीमागच्या मॅचमध्ये आपण चर्चा केली होती ना, 33 धावांचं लक्ष्य होतं. परंतु इथून पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना कमीत कमी 40 प्लस ही एक आव्हानात्मक धावसंख्या सेकंड सेमीफायनलमध्ये असू शकते. परंतु एका बाजूला डीजी स्पोर्ट्स शर्णवी 11 हा संघ प्रथम बॅटिंग करत आहेत आणि पल्लवी 11 हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला लॉंग ऑफला बॉल सीमारेषा पलीकडे माझा फटका म्हणजे 440 चा झटका. प्रशांत सपकाळ्यांच्या बॅट मधून फटका आलाय दमदार 6 धावा षटकार. नाहीये मैदानाच्या बाहेर ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. झेल पकडलीये अंगावरती येणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळतीये का एक सिंगल धाव. पंचांकडे दाद मागितली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. महत्वाची विकेट आहे. प्रारंभिक जोडीतले 2 फलंदाज आहेत दशरथ निवळे आणि प्रशांत सकपाळ ही जोडी. हॅलो तर प्रशांत आणि दशरथ याला सुवर्ण संधी आहे. चौकाराला 200 रुपये, षटकाराला 300 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आपल्या कोयनेचे एक माजी क्रिकेटर तसेच महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अनिलजी निवळे यांच्या वतीनं. महाराष्ट्र राज्य कबड्डीपटू यांनी एक उत्कृष्ट झेल सीमारेषा बाहेर पकडलेला आहे. संतोष जाधव साहेब क्या बात आहे. आणि 100 रुपये त्यांना विनंती आहे की आपण हा पुरस्कार आपण स्वीकारावा ही विनंती आहे. पण जबरदस्त कॅच पकडलेली आहे. सीमारेषेच्या बाहेर जो षटकार आला होता ना आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय तर फलंदाज प्रशांत सकपाळ यांना धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला टीम डीजी स्पोर्ट्स शर्णवी 11 या टीमला लागलाय. विजय भोसले यांच्या माध्यमातून षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नवनाथ कदम माईनी यांच्या वतीने हा पुरस्कार आहे. अविनाश भोसले यांच्या वतीने एक पुरस्कार आलेला आहे. षटकारासाठी 201 रुपयाचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार असणार आहे विजय भोसले यांच्यासाठी. आरावचे विजय भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतात. घाई करा मित्रांनो, अजून अंतिम सामना पेंडिंग आहे. आपल्या विनंती की आपल्याला जेवढ्या जलद गतीने खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. गोलंदाज स्वप्नील ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम डीजी स्पोर्ट्स शर्णवी 11 या टीमला. धक्का क्रमांक दुसरा लागला आणि फलंदाज झटपट माघार येतील. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या हातामध्ये सहजरित्या हा बॉल विसवलेला. एक चांगला झेल पकडलाय सीमारेषे लगत आणि या विकेटमध्ये आपलंही योगदान क्षेत्ररक्षकांनी दिलं. धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे. धावसंख्येची गती वाढवताना मोठ्या फटक्यांचं धाडस फलंदाज करायला गेले आणि ज्यावेळेस फलंदाज मोठ्या फटक्यांचं धाडस करायला जातात ना त्यावेळेस विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. 9 वरती 2 अशी स्थिती आहे. एका बाजूला विजय भोसले मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्या सोबतीला विनायक जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जात आहेत. एका बाजूला स्वप्नील जाधव यांचा दमदार मारा. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट टिपली. मनोबल वाढला असेल परंतु या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. एखादी छोटीशी पार्टनरशिप आज उभी करावी लागेल. गोलंदाज तयार. बॉल क्रमांक 2 घेऊन राऊंड द विकेट. पायांवरती बॉल आहे. पंचांकडे अपील केली आणि आणखीन एक फलंदाज इथे येईल माघारी. फलंदाज रनआउट. खराब अंडरस्टँडिंग दुजरा मिळालाय तो विकेटचा.
वरती येतोय, गोलंदाज पुन्हा तयार. हा बॉल थोडासा पुढे ठेवला, बॉलच्या मेरिट पर्यंत जाण्याचा प्रयत्न फलंदाज गौरव भोसले यांनी केला. क्षमता आहे गौरव भोसले यांच्याकडे, आज चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघ अडचणीत अडकलेला आहे, त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये गौरव आलेले आहेत. वाईट साठी आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात या बॉलची पडताळणी केली जाईल आणि प्रत्यक्षात घडलंय काय याची पाहणी केली जाईल आणि फेअर डिलिव्हरी आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. त्यामुळे सामना सुरू करा ही विनंती आपण खेळाडूंना करूया. तत्पूर्वी आपण एक शुभ सन्मान करत आहोत, ज्यांच्या वतीनं आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलं असे आमचे मित्र कृष्णा शिवराम निवळे यांचं सुद्धा आमच्या असोसिएशनच्या वतीने स्वागत केलं जातं. मी सन्माननीय सहसचिव अनिलजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. या 10 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. पाचवा बॉल प्रगतीपथावरती येतोय. बॉलने गॅप शोधलाय, बॉल निघालाय बॅकवर्ड डी पॉइंटला. खेळाडू आहेत, बॉलची फेकी करतील आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. आता या षटकामध्ये धावसंख्या आता हळूहळू पुढे सरकते. धावसंख्येला आता हळवार पद्धतीने चालना मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 धाबा 3 गडी बाद. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल. स्वप्नील जाधव पुन्हा तयार. कमालीची गोलंदाजी या ओव्हरमध्ये स्वप्नील जाधव यांनी केलेली आहे. जी काय गोलंदाजीमध्ये विविधता आहे ती अंमलामध्ये आणलेली आहे. गोलंदाजीमध्ये जी काय भिन्नता आहे ना ती अंमलामध्ये आणलेली आहे. पुन्हा तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर आणि धाव घेणं थांबवलेलं आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती आहेत 11 धावा 3 गडी बाद. चला काही करा, दोन्ही संघांना विनंती करूया. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. इथून पुढे आता धावगती वाढवावी लागेल. धावसंख्येचा आलेख ग्राफ हा उंचावणं फार महत्वाचं आहे. टीम डीजी स्पोर्ट्स शर्नबी 11 साठी बॉलच्या पाठीमागे या टीमने आतापर्यंत फक्त आणि फक्त 11 धावा कुटलेल्या आहेत. फलंदाज गौरव भोसले आणि विजय भोसले यांच्याकडे ती क्षमता आहे. चांगली बॅटिंग ही जोडी करू शकते, परंतु आता करावी लागेल. मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल आणि या मॅच मध्ये आता या ओव्हर मध्ये बॅटिंग करताना गिअर बदलावा लागेल. एका बाजूला गोलंदाजी करताना परिस्थिती अनुकूल आहे येणाऱ्या गोलंदाजासाठी, कारण ज्या प्रकारे 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे, बऱ्याचशा फलंदाजांना माघारी पाठवले आणि कमी धाबा खर्च केलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये राकेश जाधव हे षटक हाताळण्यासाठी येत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज विजय भोसले तयार. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल प्रगती पथावरती येतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा आणि मिळालाय तो भाग्याचा सहारा. या प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. सेमीफायनल खेळत आहात आणि सेमीफायनल मध्ये चुका त्याच करा ज्या चुका सुधरवता येतील. आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु चुकांवरती पांघरून टाकणं चुकीचं आहे. या चुका सुधाराव्या लागतील, कारण एखादी मॅचला कलाटणी देणारी देखील असू शकते. जीवनदान मिळालंय, त्या जीवनदानाचा आता उपद्रव काय पाहायला मिळेल. विजय भोसले स्ट्रायकर एंडला तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट फाईन लेगला बॉल अडवतील, टाकतील. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. राकेश जाधव जबरदस्त गोलंदाजी करतायत. 2 बॉल टाकलेले आहेत, फक्त एकच धाव खर्च केलेली आहेत. फलंदाजांना डावपेचात आखावीच लागतील. मोठ्या फटक्यांसाठी जावंच लागेल. हीच ती वेळ आहे. एखादी वेळ हातामधून निघून गेली पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे जी काही वेळ आपल्याला लाभलेली आहे ना तिचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. इथून पुढे या ओव्हर मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावगती वाढेल का की किंबहुना एका बाजूला पल्लव 11 ला विकेट मिळतील. संकेत जाधव नुकतेच आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोयना पुनर्साद मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय अध्यक्ष
तुळशीरामजी सावंत साहेब त्यांच्या समवेत सर्व कार्यकारिणी यांचं अवघ्या काही मिनिटातच या क्रीडा नगरीवरती आगमन होणार आहे। तरी कोयना क्रिकेट असलेल्या सर्व कार्यकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य प्रवेशद्वारावरती या सर्व मान्यवरांचा दीपकजी शिंदे गोलंदाज राकेश जाधव पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, आपटलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल आकाशाला गवस निघालतोय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागलाय 4था, टीम डीजी स्पोर्ट्स शर्णवी 11 ला। आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 6 वरती कुणाल जाधव आलेले आहेत। एका बाजूला धावसंख्या 13, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना टीम डीजी स्पोर्ट्स शर्णवी 11 ने ही धावसंख्या उभारलेली आहे। एका बाजूला फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण धावा ज्या प्रकारे मिळायला हव्या होत्या त्या प्रकारे मिळालेल्या नाहीयेत। हॅलो, नुकतेच या क्रीडा नगरीवरती कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे, चला ड्रोन व्यू, ड्रोन कॅमेरा आपण या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराकडे ड्रोन घ्यायचा आहे। चला ड्रोन ऑपरेटर, ड्रोन ऑपरेटर, ड्रोन ऑपरेटर, त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष सन्माननीय श्रीरंगजी भातोसे, त्यांच्या समेत उपाध्यक्ष सन्माननीय त्यांच्या सर्व कार्यकारिणी, सर्व पदाधिकारी यांचं, तसेच कोयना परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, तसेच उपाध्यक्ष हरिभाई सर शिंदे सर, तसेच अशोकजी मरागजे, सचिव सन्माननीय सचिन भाऊ जाधव, किसन भाऊ सप्पा, माजी उपाध्यक्ष सुभाजी सावंत साहेब, माजी कार्याध्यक्ष उमेशजी कदम साहेब, वडोळा विभाग विद्यमान सचिव दीपकजी शिंदे साहेब, सर्व शब्द सुमनाने मनपूर्वक आपलं कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत, तसेच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या सर्व 12 संघांना टी शर्ट उपलब्ध करून दिले असे आमच्या कोयना पुरस्कार मराठा समाज सेवा संघाचे माजी सचिव सन्माननीय विलाजी शिंदे साहेब, तसेच रवींद्रजी शिंदे साहेब यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचे। आणि या बॉल वरती काय घडलंय तर या बॉलच्या पाठीमागे मिळाले आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज माघारी, फलंदाज गौरव जातील परतीच्या दिशेला तंबूच्या आश्री आला, आणखीन एक धक्का लागलाय टीम डीजी स्पोर्ट्स शर्णवी 11 या टीमला। अंतिम षटक ज्यांच्या नावी हे षटक आहे, गोलंदाजी करताना टीम पल्लव 11 या टीम कडून आविष्कार सावंत यांच्या नावे अंतिम षटक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे। एका बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। इथून पुढे संघर्ष मोठा करावा लागेल, धावांसाठी मेहनत घ्यावी लागेल।
सेकंड सेमीफायनल तुम्ही बघत आहात. दुसरी सेमीफायनलची लढत जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल फायनलच्या सामन्यासाठी. एका बाजूला डीजे स्पोर्ट शर्णवी 11 विपक्ष पल्लव 11 अशी लढत आहे आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक फलंदाज माघारी चाललाय. फलंदाज आकाश परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक धक्का. धावसंख्या 16 धावफलकावरती असताना. धन्यवाद. तर आपण जाऊयात आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीयुत प्रभाकर भाऊ मोरे साहेब उचाट या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आपणास विनंती करेन की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपण सन्मानाने या व्यासपीठावरती या. सन्माननीय प्रभाकर भाऊ मोरे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट व्यवस्था लाभली आमचे बंधू सन्माननीय रवींद्र शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी निश्चितपणाने हार्दिक स्वागत त्यांचं करूयात. अनेक मान्यवर या स्पर्धेचा या सामन्याचा या व्यासपीठावर आनंद घेतात. या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा कोयना प्रतिष्ठान प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोयना क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या आता काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव आणि कुणाल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी आता धावा किती बनवता याला महत्व आहे. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील, बॉलला बॅकअप देतील. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि चातुर्याने या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावा कशाही येऊत परंतु धावा टीम डीजी स्पोर्ट शर्णवी 11 साठी धावा येणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या आहे 18, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि जेव्हा जेव्हा 18 आकडा धावफलकावरती येतो ना त्यावेळेस आपण विराट कोहली यांच्याबद्दल चर्चा करतो, ज्यांचा जर्सी क्रमांक आहे 18. हे विहंगम दृश्य आहे. अवकाशातून हे क्रीडांगण कशा प्रकारे सजवलं गेलेलं आहे याचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. मनमोहक असं हे दृश्य आहे जे मन प्रफुल्लित करत आहे. संपूर्ण ग्रीनरी तुम्हाला बघायला मिळते. खेळाडू कक्ष, बॅनर्स, मैदानाची सजावट, प्रगल्भाचा व्यासपीठ. शपलून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला बॉल आलाय. बॉल सीमा पलीकडे 4 धाब्यांसाठी होईल तो फरार. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार शुभम जाधव यांच्या बॅट मधून. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघरचे सन्माननीय सचिव आदरणीय नकुलजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. शेवटच्या आता 2च बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 22 वरती 6 अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम डीजी स्पोर्ट शर्णवी 11 या टीम मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर आतापर्यंत 6 फलंदाज कोसळलेले आहेत. क्रमांक 7 आणि क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न आणि आकाशाकडे फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 7. धावसंख्या आहे 22. निश्चितपणाने या ठिकाणी आपण कोयना प्रतिष्ठानचे सन्माननीय सचिव नकुलजी भोसले पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले. क्रमांक 9 वरती निवृत्ती पवार आलेले आहेत. शेवटचा बॉल फेस करतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. हा शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. प्रथम बॅटिंग करताना टीम डीजी स्पोर्ट शर्णवी 11 ने बनवलेली आहेत धावा 24. विजयासाठी बनवायच्या आहेत पल्लव 11 ला. 24 बॉल मध्ये धावा 25. नक्कीच आपण जाऊया स्वागत समारंभाकडे, ज्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी सिनकर साहेब यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी या ठिकाणी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष नितीनजी जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते दीपकजी सिनकर साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे.
ठाणे पालघर विभागाचे सन्माननीय विद्यमान सचिव आमिरजी कदम साहेब सैनिक वसाहत इंदवली गावचे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। आणि हा शुभ सन्मान करण्याकरिता असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय संतोषजी जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आमिरजी कदम साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे। या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत। आमिरजी कदम साहेब सचिव ठाणे पालघर विभागाचे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये करत आहोत। आमिर कदम युवा नेतृत्व आहे सैनिक वसाहत इंदवली गावचे आहेत। त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत मकरंद जाधव माडोशी सहसचिव ठाणे पालघर विभाग। मकरंद जाधव यांचा सन्मान करण्याकरिता मी या ठिकाणी अनिलजी पवार साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते मकरंद जाधव यांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मी मंचावरती आमंत्रित करेन माडोशी गावचे माजी गावप्रमुख तथा नितीनजी जाधव यांचे पिताश्री सन्माननीय पांडुरंग जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे। पांडुरंग जाधव माडोशी। थँक्यू सो मच प्रवीणजी शिंदे। त्याचबरोबर आपण खरं तर व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र आकडे तज्ञ आपण आवाज जो ऐकलात खरं तर दिलीपजी मर्डेकर सर यांचा आवाज। थँक्यू सो मच। मी उमेश सावंत पुढे एकदा सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपलं या तमाम प्रेक्षकांचं स्वागत करीत आहे। पंचांचा ऑन ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि खरं तर 4 ओव्हर मध्ये धावा जमवायच्या आहेत 25 आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि हे P1 चं षटक इन अँड सर्कल मध्ये षटक टाकण्यासाठी निवृत्ती पवार आणि स्ट्राइक एंडला विशाल सकपाळ आहे। फुल टॉस बॉल फुल टॉसला इथं तकदीर केलाय आणि बॉल चाललाय इथे चांगली फिल्डिंग होते परंतु बॉल चाललाय सीमा रेषा पार आलेला आहे तो सुसाट सनसनीत मिला रूम मच्छर धूम आणि पंचांचा इथे सिग्नल आलेला आहे न्यूचा सिग्नल आलेला आहे की नक्की ज्या पद्धतीने बॉल रिलीज केलाय। चला थर्ड अंपायरचा कॉल आलाय। थर्ड अंपायरचा कॉल फुल टॉस होता आणि त्याच्यामध्ये 4 धावा तर आल्या। चला थर्ड अंपायरचा रिव्ह्यू आपण घेत आहोत। पहिलाच बॉल स्पर्धा प्रमुख मिलिंद शिंदे आपण मंचावरती या। मिलिंदजी शिंदे आपण मंचावरती या। स्पर्धा प्रमुख आहात आपण। आणि हा बॉल नो आलेला आहे। थर्ड अंपायरचा कॉल नो बॉल आणि आता खरं तर ना दिवाळी ना दसरा फिर भी बोनस की तयारी आणि त्या पंचांचा आता खरं तर फ्री हिटचा बॉल असणार आहे। अशोक चक्र फिरवलं गेलंय आणि खरं तर मोमेंटम मिळालंय। आणखी मोठा धमाका झालाय फ्लायटिंग आलाय AK-47 खरं तर बाहेर काढली आहे जातो इथे सीमा रेष आणि खरं तर आक्रमक झालाय विशाल सकपाळ। खरं तर गोलंदाजाची देहबोली पूर्ण बिघडवून टाकली। पहिला बॉल नो होता त्याच्यानंतर फ्री हिटचा बॉल आला भीमरचा नो पहिला आणि आल्या त्या एक बॉलच्या पाठीमागे 11 धावा तब्बल काय क्लास बॅटिंग केली। 23 बॉल आणि 14 धाव्यांची आता आवश्यकता आहे। इन फॉर्म इन पॅटर्न मिस्टर विशाल सकपाळ। चला स्पीडअप करायचा जास्त वेळ घेऊ नका। खूप चांगली आपण खरं तर अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची जपणारी स्पर्धा खरं तर कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कोयना प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहत आहोत। 22 यार्ड या वाणीच्या माध्यमातून खरं तर आपण ही संपूर्ण स्पर्धा 4 दिवस कव्हर करत आहेत आणि काय स्पर्धा रंगली गेली। निवृत्ती पवार खरं तर लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि ओव्हर द विकेट बाळा करतोय आणि ओहो गुडघे टेकले होते अंपायर केली आहे
पंचांकडे परंतु स्पष्टपणे नकार दिलाय की हा बॉल डॉट आहे. चांगली सुरुवात करून दिली आहे. असे डॉट बॉल फेकावे लागतील तुम्हाला, कारण का लो स्कोरचा मॅच आहे तर तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील. त्याचबरोबर तुमचं फिल्डिंग युनिट आहे ते तुम्हाला भक्कम करावं लागेल. आणि त्याचबरोबर डॉट बॉल आलाय आणि परंतु हा मॅच अगदी जवळ आलाय, कारण का फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉलच्या पाठीमागे आल्यात त्या धावा, ते एकूण 11. बॉलर तयार निवृत्ती पवार आणि बॅटने केलाय. सुमसार इलाका आहे आणि त्या इलाक्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. पुन्हा एकदा नो बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा अशोक चक्र घुमावलाय आणि आता खरं तर हेलिकॉप्टर लँड करायचा आहे पाटरला. विशाल सकपाळ एक आक्रमक फलंदाज आहे. साथीला आपण पाहू शकाल तुम्ही समीर चालके आपल्या टीम कडनं नक्कीच चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आले आपल्यासाठी. आणि आज संघ मालकासाठी आज या प्रीमियर लीग साठी बॉलर तयार होतोय. फ्री हिटचा बॉल, हो हलक्या सर प्लेसमेंट केलाय. माहितीये मॅच आपल्या जवळ आहे, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉल वरती प्रत्येक जण आक्रमण करायला जात असतो, परंतु इथे घेतलेले एक सिंगल. जे तिथे खेळाडू खेळतायत, सीजनची विकेट आहे ती, प्लीज जे खेळाडू खेळतायत त्यांनी कुणी तिथे खेळायचं नाहीये. जे खेळाडू आहेत तिथे कुणी खेळू नका. बॉलर तयार होतोय. निवृत्ती पवार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अगदी बॉल टप्पा खाल्यानंतर जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लेंथ बॉलचा आपण पाहिला आणि थोडस कुठेतरी आता बॉल थोडेसे कमी होत आहेत. 20 बॉल आणि 11 धावेची आवश्यकता. पाठिंग अप्रतिम केले. विशाल सकपाळ घडाघाती फलंदाज आहे जो ओपन करण्यासाठी एंटर झालाय आणि चांगली बॅटिंग, चांगलं योगदान आपल्या टीम साठी. बॅटने केलाय. ऑन कार्पेटने बॉल चाललाय. मिड विकेटला बॉल झाला होता, परंतु सी कॉर्नर मध्ये बॉल जात असताना चांगली फिल्डिंग होते. ऑन साइडला बॉल टेंड केलाय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक धाव मिळते. आणि या गोष्टी आपण पाहिल्या, कारण तुम्हाला आता डॉट बॉल फेकावे लागतील. 19 बॉल 9 धावेची आवश्यकता. चर्चा होते खरं तर 2 बॅटरच्या माध्यमातून. आणि समीर आपण पाहिलं विशाल जवळ गेले होते, काय चर्चा झाली असेल, परंतु या नेक्स्ट बॉल मध्ये नक्की तुम्ही पाहू शकाल चांगला खेळ आणि चांगला मेळ आतापर्यंत टीम पल्लव 11 संघ. हो हलक्या हाताने केलाय. टॅप सिस्टमचा वापर केलाय. फक्त ढकललाय, सॉफ्ट हँडने खेळलाय फटका आणि त्याच्यानंतर आलेली ही एक धाव आपण पाहू शकाल. 1 धावेची मदत, 1 धावेचं योगदान. खरं तर दोन्ही बॅटर राजेश सेट आहेत, सेटअप तयार केलाय त्याने. आणि त्याच्यानंतर आता सिंगल डबल जरी घेतल्या ना तरी या मॅच त्यांना माहिती आहे सहज आपण जिंकू शकतो, कारण का एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्त धावा झाल्या त्या बिनकडी बाद 17 आउट टू प्रवीण सर. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय पांडुरंग जाधव साहेब, माजी गाव प्रमुख माडोशी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतो. मी विद्यमान अध्यक्ष साहेब, मी विजयजी मुसळे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पांडुरंगजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे, जे माजी गाव प्रमुख आहेत माडोशी गावचे आणि सन्माननीय नितीनजी जाधव यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. अठरा बॉल 8 धावेची आवश्यकता आहे. बॉलर विजय भोसले खरं तर चांगला खेळ केलाय आणि विजय भोसले तयार. ओहो मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी गेले होते, खरं तर भावऱ्यासारखे फिरकी देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आलाय ते डॉट बॉल खरं तर फेकावं लागतील. या मॅच मध्ये फाईट करायचा, लो स्कोरचा मॅच आहे आणि लो स्कोरचा मॅच मध्ये जर तुम्हाला कम्प्लीट करायचंय, जिंकायचे, त्यासाठी अधिकची मेहनत घेऊन इथे डॉट बॉल टाकावे लागतील. आडव्या बॅटने खेळलाय. अदुद्ध कार्पेट बॉल चाललाय इथे गुदगुल्या करत. एकतर सिंगल मिळते, चांगली फिल्डिंग होते, चांगली फेक केली आहे. इथे काय घडतंय, इथे चूक कशासाठी आणि हेच चुकी केली आहे खरं तर विशालने आणि कॉलिंग नव्हतं याच्या पाठीमागे आणि तिथून मात्र फलंदाज समीर चालके पाहत होतोय आणि धावा 1 लागेल आणि 16 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. बॉल 7 धावेची आवश्यकता. नवीन बॅटर करण जाधव चांगला खेळ केलाय देखील. करण जाधवने अफलातून स्पर्धा खरं तर राहिली. बॉलर विजय भोसले तयार होतोय. ओहो फटका सूर लगावली होती आणि तिथून मात्र एकच धाव संपन्न होते. चांगला प्रयत्न केला.
खरं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे दशरथ डिवळे आणि त्याच्यानंतर पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये सूर मारली होती, त्याच्यानंतर बॉल हातातून निसटला गेलाय आणि एक सिंगल ऍड होते. सेमीफायनल क्रमांक आपण 19 धावा. मॅच मध्ये मजा नाहीये, एखादा फुगा फुटला हवा निघून जातोय, एखादा टायर फुटला हवा निघून जाते आणि तशी या मॅच ची खरं तर हवा निघून गेली आहे. सेमीफायनल मॅच कसा असावा, सेमीफायनल मॅच रफ अँड टफ असावा, सेमीफायनल मॅच क्वालिटी असावा, सेमीफायनल मॅच मध्ये खुन्नस असावी आणि ती खुन्नस इथे पाहायला मिळाली नाहीये. परंतु एकतर्फी लढत, एकतर्फा मुकाबला अद्याप आपण पाहत आहोत. विशाल सकपाळ ऑन स्ट्राईक. हो, चांगला फटका डिपेस्टच्या कव्हर मध्ये बॉल इथे ट्रॅव्हल होत असताना आणि एकाच धावेचं योगदान, चांगली बॅटिंग, चांगली मेहनत घेतलेली आहे खरं तर पल्लव 11 टीम आणि पल्लव स्वतः मालक आहेत आणि चांगला खेळ हलक्या हाताने केला, प्लेसमेंट मी ड्राईव्ह केलाय आणि त्याच्यानंतर ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लगवल्या त्या 21. एक गडच्या पतनानंतर 12 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय निवृत्ती शेलार साहेब, कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर चे सन्माननीय सहसचिव, माजी सहसचिव निवृत्ती शेलार साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष नंदू सावंत यांना विनंती करेन आपल्या शुभाचे आदरणीय निवृत्ती शेलार साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अफलातून स्पर्धा पाहत आहोत आणि 12 बॉल आणि खरं तर धावांची गरज आहे 4. इथे आता फिनिशर स्ट्रोक येणार का विशालच्या पॅट मधनं आणि त्याच मनसुबेने खरं तर त्यांनी स्ट्राईक घेतलेली आहे. बॉलर तयार होणार आहे. आता बॉलर कोण असणार आहे तर प्रशांत सकपाळ, आयकॉनिक खेळाडू आणि टीमचा कॅप्टन प्रशांत सकपाळ. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे परंतु मॅच संपलेली आहे आणि त्याच पद्धतीने 12 बॉल 4 धावा मॅच खरं तर एका फटक्याचं काम आहे. परंतु जर प्रत्येक बॉल हा विश्वात्मक असेल, डॉट बॉल टाकावे लागतील. डॉट बॉल फेकले मॅच मध्ये फाईट करू शकाल का? क्रिकेट हा अनिश्चितचा गेम आहे, कुठेही कोणत्याही क्षणाला यू टर्न घेऊ शकतो. प्रशांत सकपाळ बॅटिंग साठी समोर आहे बॅटर विशाल सकपाळ. सकपाळ पण बघू शकाल. बॉलर तयार प्रशांत. इथे मोठा स्ट्रोक खेळलाय, गॅप सिलेक्शन परफेक्ट केलंय परंतु बॉल जातोय इथे दन 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 ना शोना ना बाबू ना मुन्ना, उसको कहते हैं गन्ना, सुनील शेट्टी के कहते हैं लोग अन्ना. गेंद जाएगी तुन्ना 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 4 रन. प्लेयर ऑफ द मॅच, स्टायलिश ऑफ द प्लेयर, मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनल क्रमांक 2 मॅचचा शिल्पकार आणि त्याचबरोबर खरं तर कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड ठाणे पालघर. मॅन ऑफ द मॅच आविष्कार सावंत हा मॅन ऑफ द मॅचचा याला पुरस्कार जाणार आहे आणि त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड ठाणे पालघर आणि त्याचबरोबर कोयना प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये खरं तर आम्हाला जी समालोचन करण्याची जी संधी दिली या संपूर्ण कार्यकारिणीचं खरं तर मी मनापासून धन्यवाद आहे आणि त्याचबरोबर आभारी आहे. आम्हाला इथे समालोचन करण्याची ती खरं तर 2 दिवस संधी दिली. खरं तर गुरुवारी आम्ही